वादविवाद करू नका, भांडण तंटा करू नका, मारामारी करू नका. म्हणूनच एक गीत आठवलं, सांगतो तुम्हाला. तंटा तुमचा माझा याचा त्याचा कोणाचाही असो, कधीतरी कुठेतरी तो थांबायला, माणसातल्या माणसाच्याही रंगाची रंगायला हवा विठ्ठल. आणि दारू पिऊ नका नका. आणि तुमच्या गावात चपटी पाहिजे का? चपटी चपटी प्यायची असते. कोण पिते ते सांगू? तुमच्या गलीत असतं, नाही तर तुम्ही कुठं जात असतं बघितलं असतं. ते चरत ते असं चालतं आणि मध्ये गाठीत पडतं, लगेच ते पाय वाकडं करून चड्डी फाटते, त्याची माहिती ना? तो चपटी पेत असतं. चपटी म्हणजे दारू. आणि असं जे दारुडा होता, पावसाळ्याचे दिवस होते, तो फुल एक बॉटल पिऊन आलता. माझ्यावर काय झालं, झुलत झुलत येत होता. मग मध्येच पाऊस आला. मग भिजल्यामुळे त्याला लई गार वाटलं. मग घरी आल्यावर त्याने कपडे बदलले. सॉफ्टवेअर बस त्याची बिचारी बायको चुलीवर भाकऱ्या थापीत होते. आणि त्या बसल्या की म्हणतात, गावाले माणसं लई येडी आहे. त्याची बायको म्हणते, झालं तरी काय, त्याला पुढचं आठवण. तेच म्हणत बसलं, गावाल्या माणसांना काढे चक्कल नाही. त्याची बायको म्हणते, झालं तरी काय. मग त्याला आठवलं, ते म्हणतात, मला सर्वांचं गेलं नाही, मला जर सर्वांचं गेलं असतं ना, मी गावाले नसतं का. गाव काय डोक्यात घेऊन बसले, मला आमदार गेला असतं ना, मी तालुका वालेला असतं, मी तालुका. मग ती म्हणते, पुढचं काय अजून आठवा ना. ते म्हणतं, फक्त आमदार डोक्यात नको ठेवून, मला जर खासदार गेला असता ना, मी जिल्हा वालेला असतं. जिल्हा काय डोक्यात घेऊन बसते, त्या तुझ्या डोक्यातला काढून टाक. मला मुख्यमंत्री गेला असता ना, लाडकी बहीण लाडका भाऊ योजना नसती सुरू केली, लाडका दारुड्या सुरू केली असते मी. ते मुख्यमंत्री तुझ्या डोक्यातला काढून टाक. मला नंबरचं प्राधान्य गेला असता ना, देश बोलेला असता देश. त्याच्या बायकोला इतका राग आला, तिने फुकार घेतली, नवऱ्याला नेया मारली, माग सरकली आणि खाली आपटले आणि म्हणते, अरे पिस्तुल्या, तू निघाला गाव बदलायला, तालुका बदलायला, जिल्हा बदलायला, राज्य बदलायला, देश बदलायला. पहिल्यांदा तुझा ध्वज म्हणून माझं प्रकार घातले, तेव्हा पहिल्यांदा पैशाचा नाद करू नका, तो भ्रष्ट असतो. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, खिशात पैशाचा खळखळाट असो, खिशात पैशाचा खळखळाट असो, पण तडात कधी नसावे, तडात कधी खिशात नसावा विठ्ठल. आणि तसंच एक गीत सांगतो तुम्हाला, भ्रष्ट
बाईला भ्रष्ट नौकरांना लाज म्हणाला तेच्या खालून हात घालता कशाला आई वडिलांची सेवा करा कारण त्यांच्या पायापासून संपूर्ण विश्व सामावलेला असतं. तुम्हाला कितका पिटुकला महाराज आपल्याला काय सांगतो तुम्हाला उदाहरण सांगू का सांगतो. आई वडील श्री गणेशाचं एके दिवशी पहिल्यांदा गणेशची आई कोण वडील कोण भाऊ कोण सांग. आई कोण सांग. पार्वती आणि वडील लाल शर्ट घातलेले त्याच्या मागचे आणि भाऊ कोण भाऊ कोण तू सांग. कार्तिकेय टाळ्या वाजवा आता. मला ती वाटलंच नव्हती या गावात इतके हुशार जाऊन देते. असं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. गणेशाने कार्तिक दोघं खेळत होते. खेळताच त्यांचे भांडण झाले. मी शक्तिशाली आहे मी शक्तिशाली मी शक्तिशाली असे भांडण झाले. ते भांडण करून पार्वती माता आणि शंकर महादेव यांच्याकडे गेले आणि म्हणाले आमच्या दोघांपैकी पहिलवान कोण आहे सांगा. मग ते म्हणते मीच असणार आहे मीच पहिलवान आहे मीच असणार आहे मीच पहिलवान. डबल ते करायला लागले. मग महादेव म्हणतेच की आता या दोघांचे भांडण कसे मिटवायचे ते नारद मुनी यांना बोलावतात. मग म्हणतात नारद म्हणतो महादेव शंकर तुम्ही म्हणाल का बोलवले. तो म्हणाले की या दोघांपैकी कोण पहिलवान आहे सांग. नारद म्हणतो की ह्या पृथ्वीला ते तीव्र देशना घालून ते असणार. मग कार्तिक स्वामी आपल्या वाहनावर स्वान देखील झाले. वाहन कोणतं मोर आणि म्हणाले आई बाबा त्या गणपतीला हरून मी लगेच येता बघा. आणि ते गेले आणि आपल्या गणपती बाप्पा इकडं तिकडं बघत बसले. त्यांचं वाहन कोणता छोटूसा पिटुकला उंदीर मामा. याच्यावर बसून कस काय पृथ्वीवर प्रदेश होणार. त्याने युक्ती वापरले. शंकर महादेव आणि माते पार्वती ते बसलेले ना त्यांना काकू नमस्कार घातला. डवात पहिल्यांदा घेतला आणि उजवा आणि हात जोडून असे 3 एडे घातले. 3 एडे घातल्यावर साष्टांग नमस्कार घातला. साष्टांग नमस्कार म्हणजे काय कपाळ नाक कान छाती गुडघे टाच पायाचे 5 बोट हाताचे 5 बोट आणि असं आपण खाली डोकं ठेवून नमस्कार करतो त्याला म्हणतात साष्टांग नमस्कार. हा आपल्या गणपती बाप्पांनी घातला आणि त्यांचा वाण उंदीर त्यांच्या संग खेळायला गेले. उंदरा संग खेळायला गेल्यावर कार्तिक डबल येतात की म्हणतात आज मी जिंकलो. आणि ते वाहनावरून उतरतात म्हणजे मोरावर उतरतात आणि म्हणतात अरे बाबा मी जिंकलो का नाही खरंच आहे ना. तेवढ्या मग कार्तिक जिंकला म्हणण्याच्या आतच गणपती पुढे तर म्हणतात थांबा दादा जिंकलास नाही मीच जिंकलो. सगळे बघायला लागले आणि म्हणाले तू कसं काय जिंकलास तू काय केलतास. तो म्हणाले की महादेव शंकर माता पार्वती आता तुम्हीच मग काय झालं ते तुम्ही आठवा. आणि आई वडिलांच्या पायापाशी संपूर्ण विश्व साधलेलं असतं. म्हणजे मी त्यांना प्रदेश घातले म्हणजे पूर्ण विश्वालाच ना. म्हणजे तू कसं काय आम्हाला प्रदेश घातलं. मग त्या महादेव शंकर माता पार्वतींना नारद ऋषी यांना सगळं आठवतं की यांनी महादेव शंकर आणि माता पार्वतीला काय केलं. मग महादेव शंकर आणि माता पार्वती नारद ऋषी म्हणतात हा गणेश जिंकला. त्याने आपल्याला युक्ती दिली शिकवण दिली आणि तो जिंकला पण. म्हणून आई वडिलांच्या पायापाशी संपूर्ण विश्व सामावलेला असतं. म्हणून त्यांची सेवा करा. आणि किती वेळ झाला मी रामकृष्ण हरी सुरू केलं की मला जेवणाचं वास आली. इतकं मस्त जेवण केलं की वाटतंय की धोतर वरच पडत जाऊन बरं घेऊन बसायला
चाल घ्यायची असली की चालते.